स्टोरी शेवटचं ती काय म्हणाली. रात्रीचे 11:15 वाजले होते. नागपूर शहर जवळजवळ शांत झालं होतं. पोलीस स्टेशनमध्ये फक्त इन्स्पेक्टर अजय देशमुख ड्युटीवर होते. अचानक फोन वाजला. हॅलो, मला वाचवा, तो मला मारणार आहे. फोनच्या दुसऱ्या बाजूला एक स्त्रीचा घाबरलेला आवाज. पण तिनं लोकेशन सांगण्याआधीच कॉल कट झाला. तपासाची सुरुवात होते. अजयने लगेच कॉल ट्रेस केला. लोकेशन मिळालं. एक जुना बंगला शहराच्या बाहेर. तो लगेच तिथे पोहोचला. बंगल्याचा दरवाजा अर्धवट उघडा होता. आत पूर्ण अंधार आणि भयानक शांतता. अजयने टॉर्च लावली. जमिनीवर रक्ताचे डाग आणि काही अंतरावरच एक मृतदेह. तीच ही स्त्री होती, फोनवरची. तपासात समजलं की त्या स्त्रीचं नाव नेहा होतं. ती एकटी राहत होती. पण शेजाऱ्यांनी सांगितलं काल रात्री तिच्या घरी कोणीतरी भांडण करत होतं. अजयला एक गोष्ट खटकली. फोन कॉल 11:45 वाजता आला. पण पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार मृत्यू 10:30 वाजताच झाला होता. मग कॉल कोणी केला होता? अजयने नेहाचे कॉल रेकॉर्ड्स तपासले. शेवटचा कॉल तिच्या मित्राचा राहुलचा होता. राहुलला चौकशीसाठी बोलावलं. सुरुवातीला तो नाकारत होता, पण शेवटी तो तुटला. हो, मीच तिला मारलं. आमचं भांडण झालं. रागाच्या भरात मी तिला ढकललं आणि ती मेली. अजय विचारात पडला. पण मग 11:45 जो फोन आला तो कोणी केला? राहुल घाबरून म्हणाला, मी 10:30 नंतर तिथून निघून गेलो. मी फोन नाही केला. अजय पुन्हा बंगल्यात गेला. त्याने नीट तपास केला. तेव्हा त्याला एक गोष्ट दिसली. नेहाचा मोबाईल ऑटो कॉल रेकॉर्डिंग ॲपवर सेट होता. त्या ॲपने तिच्या शेवटचा आवाजाचा रेकॉर्ड घेतला होता आणि ठराविक वेळेनंतर आपोआप पोलिसांना कॉल गेला. नेहाने आधीच धोका ओळखला होता. तिने स्वतःचा मृत्यू होण्याआधीच पुरावा तयार केला होता. राहुलला अटक झाली. कोर्टात तो दोषी ठरला आणि अजय देशमुखच्या डायरीत एक ओळ वाढली. कधी कधी मृत व्यक्तीच स्वतःच्या खुन्याला पकडते. ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता. रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हा आपण लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.